गिट्टी कदान पुलिस ने एक महत्वपूर्ण कार्रवाई करते हुए एक आरोपी को अवैध हथियार और कारतूस के साथ गिरफ्तार किया। गुप्त सूचना के आधार पर पुलिस ने आरोपी मनीष उर्फ लक्की गुरु पिल्ले को सीपीडब्ल्यूडी के बंद क्वार्टर से गिरफ्तार किया, जहां वह छुपा हुआ था। आरोपी के पास से एक लोखंडी कट्टा और 7.35 mm के कारतूस बरामद हुए, जिनकी कुल कीमत 25,500 रुपए आकी गई है। पुलिस ने आरोपी के जांच के दौरान एक देशी कट्टा और कारतूस जब्त किए हैं। आरोपी ने कोई वैध हथियार लाइसेंस नहीं होने की जानकारी दी। आरोपी को आगे की कानूनी कार्रवाई के लिए हिरासत में लिया गया है। आरोपीचं नाव मनीष उर्फ लक्की गुरु पिल्ले हा आरोपी आहे। हा 1 वर्षापासून त्याला तडीपार केलं होतं। हा बॉडी ऑफेंडर आहे, म्हणजे याच्यावर शरीराविरुद्धचे गुन्हे आहेत आणि आम्हाला अशी माहिती अगोदरपासून होती की हा तडीपार आरोपी आहे आणि हा तडीपार असताना सुद्धा म्हणजे पोलीस स्टेशन गिट्टीखातांच्या हद्दीमध्ये चोरून येत आहे आणि तो कुठल्या तरी क्राईम करण्याचे बेतात अशी आम्हाला माहिती होती। त्या माहितीच्या अनुषंगाने आम्ही काल ट्रॅप लावला आणि त्याला ताब्यात घेतला आणि त्याच्याकडून एक गावठी कट्टा आणि एक जिवंत कारतूस आम्हाला त्याच्याकडून रिकव्हर झालेला आहे। त्याच्या अनुषंगाने आम्ही त्याच्यावर आर्म्स ॲक्ट आणि मुंबई पोलीस कायदा याच्या अनुषंगाने आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले। तो सध्या आमच्या ताब्यात आहे आणि तडीपारीचा भंग केल्याचा तो सुद्धा आम्ही त्याच्यावर एक गुन्हा दाखल केलेला आहे। नाही, आता ते आम्ही इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आमचं। ठीक आहे, काल आम्ही त्याला अरेस्ट केलं, त्याने कुठून कट्टा आणलेला आणि त्याचा उद्देश काय होता, मोठा घातपात करण्याची तर अद्यापर्यंत उघड नाही आलं, पण एक दहशत निर्माण करणं असू शकतो कदाचित। ते आम्ही इन्व्हेस्टिगेशनमध्ये ते येऊन जाईल, नक्की कशासाठी आणलं होतं तो अजून तपासाचा भाग चालू आहे। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ निशा पंजवानी की रिपोर्ट।